डॉक्टरांनी माझ्या भाऊजेचा खून केला आहे. काय मागणी आहे तुमच्या? डॉक्टरावर गुन्हा दाखल करणे. आणि जे लहान लहान मुलं आहेत त्यांना न्याय मिळवून देणे. हे ऑपरेशन कोण केलं होतं? बिचकाटे साहेबांनीच केलंय. प्रभाकर बिचकाटे. त्याला मी विचारायला तुला चरबी गुन्हा तू डॉक्टर हे तुला माहित नाही म्हणून म्हणा याला ह्यांना समजत नाही म्हणजे ते कसं समजत नाही म्हणजे हलगर्जीपणामुळं व्यवस्थित ट्रीटमेंट न मिळाल्यामुळं ही घटना घडलेली आहे. त्याला माहित आहे विरोधाचा गुन्हा दाखल व्हावा. बिचकाट्यावर त्याचे कोण सहकारी स्टाफ होता तिथं. उमरगा उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन नंतर झालेल्या 35 वर्षीय मैना सलके यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर 1.5 महिन्यांनंतर मोठे वळण मिळाले आहे. चौकशी अहवालात हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याने 2 डॉक्टरांसह संबंधित कर्मचाऱ्यांवर उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 20 मे रोजी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर 35 वर्षीय मैना रघुराज सलके यांचा मृत्यू झाला होता. या मृत्यूस डॉक्टरांचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. या संपूर्ण प्रकरणाचा एनटीव्हीने ग्राउंड रिपोर्ट करत अनेक गंभीर बाबी समोर आल्या होत्या. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांकडून अधिकृत चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात ऑपरेशन करणारे डॉक्टर प्रभाकर बिचकाटे, भूलतज्ञ डॉक्टर बसवराज दनाई तसेच संबंधित परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच महिलेचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट निष्कर्ष नोंदविण्यात आला. यानंतर पोलिसांनी वारंवार तक्रारदाराशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने अखेर उमरगा पोलिसांनी स्वतः फिरून डॉक्टरांसह संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उमरगा शहरात आणि वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून रुग्णालयातील कामकाज आणि उपचार पद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एनटीव्हीने सर्वप्रथम उघडकीस आणलेल्या या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल झाला असून आता पुढे दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सचिन बिद्री, एनटीव्ही न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.